आज मी बनवते डोसा. त्यासाठी लागणारी चटणी आपण अगोदर करून घेऊयात. त्यासाठी मी ओल्या नारळाचे काप घेतलेत, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण याचं वाटण तयार करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं. याला तडका देण्यासाठी मी जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता, हिंग आणि 1-2 लाल मिरची टाकायचे. मस्त तडका दिला. हिरवीगार चटणी झाली आपली. पहा ना, किती चविष्ट झाली. नक्की करून बघा. आता मी बनवते डोसा. हा डोसा बनवत असताना मला मध्येच कॉल आला, त्यामुळे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला. पण बाकी आपला डोसा अप्रतिम झाला, एकदम क्रिस्पी. तुम्ही नक्की करून बघा. जास्त काहीच टाकलं नाही, फक्त उडीद डाळ आणि साध्या तांदळापासून हा मी डोसा बनवला आहे. बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ मी दुपारीच अपलोड केला आहे. पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. याबरोबर मी इडलीसुद्धा बनवली आहे, मऊ लुसलुशीत झाली आहे. चला या गरमागरम डोसा, इडली, बटाट्याची भाजी आणि चटणी खायला. आणि जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का. बाय बाय.